नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9मध्ये मॅथ्स पार्ट 1 मधील युनिट 3 पॉलिनॉमियल्समधील प्रॅक्टिस सेट 3.3 सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडवलेले आहेत. बघा, यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड ऑल्सो बाय लिनियर डिव्हिजन मेथड. राईट द कोशंट अँड रिमाइंडर. आपल्याला इथे काही पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत, ते आपल्याला डिवाइड करायचे आहेत. तर पहिल्या पॉलिनॉमियलला दुसऱ्या पॉलिनॉमियलने आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो आपण हे सोडवत असताना सुरुवातीला आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड आहे, त्या डिव्हिजन मेथडने इथे आपण सोडवायची सुरुवात करूया. मग सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये सोडवत असताना आपल्याला जो आपला डिव्हिडंट असतो त्या डिव्हिडंटचे आपल्याला कोएफिशियंट फॉर्म घ्यावा लागतो. सो आपण याचा हा जो डिव्हिडंट आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म घेऊया. सिंथेटिक मेथडने सोडवूया आपण सुरुवातीला. सिंथेटिक डिव्हिजन मेथडने आपण आता सोडवणार आहोत. बघा, इथे आता कोएफिशियंट फॉर्म याचा आपल्याला घ्यावा लागेल. द कोएफिशियंट फॉर्म ऑफ द डिव्हिडंट. द कोएफिशियंट फॉर्म ऑफ द डिव्हिडंट इज इक्वल टू, बघा इथे आपल्याला काय दिलं आहे तर 2m² + 3m + 10. सो इथे 3 आपल्याला इथे टर्म्स दिसत आहेत. बघा, याचं कोएफिशियंट आहे 2, याचा -3. साईन सही द्यायचं आहे. हां, साईन इथे बघा, इथे तर -3 आहे, मायनस आहे. सो मायनस साईन घेतलेला आहे आणि इथे 10 आहे. आणि बघा, हा पण कोएफिशियंट फॉर्म घेतलेला आहे. आता इथे आपल्याला डिवायझर जो आहे तो काय आहे, आता m-5 आहे. आता -5 आहे, त्याचा आपल्याला अपोजिट नंबर घ्यायचा आहे. सो द डिवायझर इज m-5. So opposite of -5 is opposite number of -5 is +5. बघा, +5 हा आपल्याला ऑपोजिट नंबर याचा -5 मिळेल. आता आपण हे कशा पद्धतीने सोडवायचं असतं ते इथे सोडवण्याची सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, आपल्याला थोडीफार अशा प्रकारची इथे स्ट्रक्चर तयार करावं लागतं. बघा, आता हे -5ने आपण +5ने डिवाइड करतो आहोत. ते आपण 5 इथे लिहिणार आहोत. आणि हा जो कोएफिशियंट फॉर्म दिसत आहे तो आपण आतमध्ये लिहिणार आहोत. 2 - 3 अँड 10 आपण आहे असंच आतमध्ये इथे लिहून घेतलेलं आहे. बघा, आता हे लिहिल्यानंतर बघा, 2 इथे आपल्याला पहिले दिसत असेल डिजिट, त्या ॲज इट इज इथे घ्यायचे आहेत. 2 ॲज इट इज इथे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, आहे अशी अशी इथे घेतल्यानंतर इथे आहेत 5 आणि इथे जो डिजिट असेल त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 × 2 10. 10 हा डिजिट आपल्याला मिळेल. 5 × 2 10. हा 10 हा नंबर आपण इथे लिहायचा आहे. बघा, आता इथे आपल्याला जी क्रिया दिसेल ती क्रिया करायची आहे. -3 + 10. -3 म्हणजे 10 - 3 होतील. इथे आपल्याला 7 मिळताना दिसून येतील. 10 मधून 3 मायनस केले ते इथे 7 मिळतील. आता इथे जो डिजिट नवीन मिळालेला आहे त्याला परत आपण ह्याने मल्टिप्लाय करायचं आहे. 5 × 7 = 35. बघा, इथे 10 आणि 35 आहे. सो इथे 45 असे इथे मिळताना दिसून येतील. 45 हा नंबर इथे मिळालेला आहे, त्याला आपण लास्टला एक बॉक्स करून घेणार आहोत. कारण हा जो आहे तो इथे या डिव्हिजनमध्ये रिमाइंडर असणार आहे. रिमाइंडर आपल्याला इथे काय मिळालं आहे तर 45 हा रिमाइंडर इथे मिळालेला दिसून येतो. आणि हा जो आहे 2 आणि 7 हे नंबर्स काय आहेत तर जो कोशंट आहे त्या कोशंटचे कोइफिशियंट फॉर्म आहे. सो आपल्याला जे मिळालेलं आहे ते इथे आपण लिहूया. बघा, द कोइफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट इज 2, 7. द कोइफिशियंट फॉर्म
ऑफ कोशंट इज इक्वल टू 7. हा जो आहे तो इथे आपल्याला जो मिळालेला आहे तो काय आहे तर कोएफिशियंट फॉर्म आहे. सो आपण असं म्हणू द कोशंट इज इक्वल टू, आता हे बघा हा आपण ह्याचं आपण पॉलिनॉमियलमध्ये कन्व्हर्जन करणार आहोत. बघा इथे आपण एमचा यूज केलेला आहे. सो इथे काय येईल 2m, इथे -7, 2m -7 हा आपल्याला इथे कोशंट मिळालेला दिसून येतो. आणि रिमाइंडर काय आहे तर इथे रिमाइंडर आपण ज्याला बॉक्स केलेला आहे तो इथे रिमाइंडर आहेत, म्हणजेच 45 हा इथे रिमाइंडर आपल्याला मिळायला दिसून येतो. म्हणजे आपण काय लिहू तर कोशंट इज 2m -7, मायनस नाही इथे प्लस येणार, हा मायनस आपण चुकून दिलेलं आहे. तर 2m +7, कारण प्लस साईन आहे कोइफिशियंट फॉर्ममध्ये दोघांना पण. सो आपण इथे लिहिणार आहोत द कोशंट इज 2m +7, हा कोशंट मिळालेला आहे. अँड द रिमाइंडर इज 45. इथे 45 हा आपल्याला इथे रिमाइंडर मिळालेला दिसून येतो. बघा हे आपण जे काय आहे ते कोणत्या मेथडने सोडवलं आहे ते सिंथेटिक डिव्हिजन मेथडने आपण सोडवलेलं आहे. तेव्हा आपल्याला काय मिळालं क्वोशंट हा मिळालेला आहे 2m +7 आणि रिमाइंडर आहे तो 45 हा मिळालेला इथे दिसून येतो. बघा आता आपण लिनियर मेथडने सोडवणार आहोत. लिनियर मेथडने सोडवत असताना आपल्याला इथे डिव्हिडंड जो दिलेला आहे तो इथे आपण लिहून घेऊया. बघा 2m² -3m + 10 हा डिव्हिडंड आपण लिहून घेतलेला आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे डिवायझर इथे काय आहे तर m-5 आहे. तर ह्याने आपण m-5 ने इथे डिवाईड करत जायचं आहे. मग आता सोडवत जाताना आपल्याला असं दिसून येईल आपण सुरुवातीला m-5 ने जेव्हा डिवाईड करू तेव्हा पहिल्या दोन फक्त टर्मचा इथे विचार करायचा आहे. पहिल्या दोन टर्मचा फक्त इथे विचार करायचा आहे आणि पहिल्या दोन टर्ममधून आपण काय करायचं आहे तर m-5 हे कॉमन काढायचे आहेत. m-5 हे कॉमन काढायचे आहेत. सो m-5 जर कॉमन काढायचे असतील तर बघा इथे आपल्याला काय मिळेल. आता पहिल्या टर्ममधून m-5 जर कॉमन आपण काढले तर बघा 2m हे मिळतील फक्त ब्रॅकेटमध्ये. बघा पहिल्या टर्ममधून 2m म्हणजेच m राहतील फक्त शिल्लक. आणि आता -5 म्हणजेच बघा आपण 2m काढलेले आहेत आणि -5 आपण इथे घेतलेले आहेत. सो -5 कॉमन काढल्यानंतर बघा 2m × 5 इथे आपल्याला 10m मिळताना दिसून येईल प्लस 10m हे मिळतील. त्यापुढे बघा काय -3m आहेत प्लस 10 आहेत. -3m + 10 ॲज इट इज आपण लिहून घेतलेलं आहे. बघा आता इथे आपण काय करायचं आहे 2m पहिल्या दोन ह्याच्यातून आपण इथे कॉमन काढलेले आहेत. बघा +10m -3m + 10 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येईल. बघा आता ह्याच्यातून सुद्धा पुढची जी दोन आपल्याला पदं मिळतात त्यातून सुद्धा आपण काय करायचं आहे तर m-5 हे कॉमन काढायचे आहेत. आता m-5 कॉमन करण्यापूर्वी आपण काय करूया तर हे जे 10m -3m आहेत ह्यांची काय असेल ती इथे व्हॅल्यू काढून घेऊया. बघा 2m × ब्रॅकेट m-5. आता 10m -3m काय येणार तर +7m येईल. +7m + 10 हे आपल्याला इथे मिळताना दिसून येतील. आता 7m + 10 ह्याच्यातून सुद्धा आपण m-5 हे कॉमन काढायचे आहेत. सो बघा काय मिळेल पहिलं आहे तसंच येणार 2m × ब्रॅकेट m-5. आता पहिल्या पदाचा फक्त विचार करायचा m-5 7 जर कॉमन काढले तर बघा आपल्याला काय मिळेल 7 + 7 × ब्रॅकेट m राहतील m-5. बघा m-5 कॉमन काढायचेच आहेत. बघा आता काय होईल तर इथे पुढे 7 5 35 7 5 35 हे आपल्याला इथे मिळतील.
सो इथे +35 मिळतील आपल्याला. प्लस इथे आधीपासून आहे ते +10 आहे तसेच राहतील. बघा आता आपण काय केलं आहे तर m-5 हे दोन्ही ठिकाणी कॉमन काढलेले आहेत. सो आपण हे लिहूया परत 2m इंटू ब्रॅकेट m-5 +7 इंटू ब्रॅकेट m-5 +35 +10 याचं +45 असं येते मिळताना दिसून येते. आता m-5 हे दोन्ही ठिकाणी दिसत आहेत ते आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊया, एकाच वेळेला घेऊया m-5 कारण दोन्ही ठिकाणी हे कॉमन आहेत. आणि आता ब्रॅकेटच्या बाहेर जे घटक आहेत ते आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेऊया. 2m +7 +45 असे झालेले आहेत. बघा आता इथे आपल्याला काय काय मिळाले बघा. हा जो आहे तो काय आहे तर डिवायझर आहे. डिवायझर इथे आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर क्वोशंट जो आहे तो इथे आपल्याला मिळाला आहे आणि रिमाइंडर आहे तो इथे मिळालेला दिसून येतो. त्या देअरफॉर आपण जे सिंथेटिक मेथडमध्ये जे केलेलं आहे तेच आपण इथे करणार आहोत. द क्वोशंट इज 2m +7 जो आपल्याला इथे मिळालेला आहे 2m +7 तोच आहे इथे 2m +7 अँड द रिमाइंडर इज 45 हा इथे आपल्याला रिमाइंडर मिळालेला दिसून येतो. बघा अशा प्रकारे हे जे पहिलं एक्झाम्पल आहे ते इथे आपलं सोडून झालेलं आहे. लिनियर मेथडमध्ये जरा विचार करून सोडवणं गरजेचं असतं, परंतु सिंथेटिक मेथड आहे ती इझी आहे एकदम. कोएफिशियंट फॉर्म घेऊन आपण डायरेक्ट सोडवून याचं उत्तर काढू शकतो. लिनियर मेथडमध्ये आपल्याला जो डिवायझर आहे तो कॉमन घेऊन प्रत्येक ठिकाणी सोडवत जाऊन आपल्याला काय ते उत्तर मिळवावं लागतं. बघा पहिलं एक्झाम्पल आपल्या इथे सोडून झालेलं आहे. इथे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा x⁴ +2x³ +3x² +4x +5 असं आपल्याला इथे जो आहे तो डिव्हिडंड दिलेला आहे. त्यानंतर डिवायझर आहे तो x+2 आहे. आता आपल्याला सिंथेटिक मेथडने आपल्याला हे सोडवायचं आहे. तर सिंथेटिक मेथडने आपण सोडवण्याची सुरुवात करू. लिनियर मेथडने आपण नंतर सोडूया. बाय सिंथेटिक मेथड आपल्याला कोएफिशियंट फॉर्म याचा घ्यावा लागणार आहे डिव्हिडंडचा. सो तो घेऊया. द कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू बघा काय मिळेल आपल्याला तर ह्याचा कोएफिशियंट 1 आहे. इथे x³ कोएफिशियंट 2 आहे. इथे 3 आहे, 4 आहे आणि 5 अशा प्रकारे आपल्याला कोएफिशियंट फॉर्म इथे मिळालेला दिसून येतो. आता कोएफिशियंट फॉर्म झाला. आता आपल्याला डिवायझर जो आहे तो इथे काय आहे तर बघा x+2 आहे. द डिवायझर इज x+2. बघा आता हे जे 2 आहेत त्या 2चा ऑपोजिट नंबर आपल्याला इथे घ्यावा लागेल. द ऑपोजिट नंबर ऑफ 2 इज ऑपोजिट नंबर ऑफ 2 इज -2. आता इथे -2 घेऊन हे आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते इथे सोडवायचं आहे. तर इथे आपण हे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा या फॉर्ममध्ये आपल्याला हे घ्यावं लागेल आणि इथे सोडवावं लागणार आहे. तर बघा या फॉर्ममध्ये आधी आपण हे घेऊया. बघा अशा प्रकारे आपण इथे तयार केलेलं आहे स्ट्रक्चर. यानंतर बघा कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड काय आहे तर 1 2 3 4 5. सो आपण इथे घेणार आहोत 1 2 3 4 5.
आपण 1 2 3 4 5 घेतलेले आहेत. त्यानंतर बघा दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे, तर डिवायझरचा इथे जो नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आहे -2. सो इथे आपण घेणार आहोत -2. बघा इथे आपण -2 घेतलेलं आहे. आता मगाशी सोडवल्याप्रमाणे 1 आहे हे इथे ॲज इट इज आपण असंच्या असं घेणार आहोत. त्यानंतर 1 आणि इथे -2 आहे त्याचे मल्टिप्लिकेशन. सो इथे -2 हे मल्टिप्लिकेशन मिळताना दिसून येईल. 1 × -2 सो इथे काय मिळेल, तर 2 × 2 - 2. बघा 2 - 2 0 मिळताना दिसून येतील. 2 - 2 0. सो आता काय होणार आहे, तर हे 0 आणि -2 यांच्यात मल्टिप्लिकेशन होईल. 2 आणि 0 यांच्यात मल्टिप्लिकेशन झालं तर इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन 0 मिळताना दिसून येईल. आता बघा 3 + 0 3 येतील. त्यानंतर -2 × 3 -2 × 3 आपल्याला इथे मिळताना दिसून येतील. 2 3 = 6. सो -6 मिळताना दिसून येतील. सो पुढे बघा 4 - 6 आहे तिथे. 4मधून 6 आपण सबट्रॅक्ट केल्यानंतर -2 मिळताना दिसून येतील. इथे परत -2 × -2 -2 × -2 +4 मिळताना दिसून येतील. +4 बघा मिळालेले आहेत. सो 5 + 4 याची आपल्याला ॲडिशन केली तर इथे 9 आपल्याला मिळताना दिसून येतात. बघा आपल्याला जो लास्ट नंबर मिळालेला आहे तो काय असतो, तर रिमाइंडर असतो. आपल्याला शेवटचा जो नंबर मिळालेला असतो तो काय असतो, यामध्ये रिमाइंडर असतो. सो इथे आपण 9 हा रिमाइंडर आहे असं इथे आपण म्हणणार आहोत. बघा आपल्याला कोएफिशियंट फॉर्म क्वेश्चनचा मिळालेला आहे 1 0 3 2. हा आपल्याला इथे कोएफिशियंट फॉर्म एमचा मिळालेला कोएफिशियंट फॉर्म मिळालेला आहे डिवाइड केल्यानंतर. सो आता आपण तो लिहून घेऊया. तर कोएफिशियंट फॉर्म ऑफ quotient is equal to 1 0 3 -2. आता हा आपल्याला कोएफिशियंट फॉर्म मिळाल्यामुळे क्वोशंट काय असणार आहे, तर द क्वोशंट इज बघा 1 2 3 4 4 - 1 3. येथे पॉवर 3 असेल कोएफिशियंटची क्वोशंट फॉर्मची. quotient is x³ plus 0x² plus 3x minus 2. याचंच आपण असं करू 0x² हे जी टर्म आहे ते इथे आपण कॅन्सल करून टाकूया. सो x³ plus 3x minus 2 हा इथे आपल्याला क्वोशंट मिळताना दिसून येईल. क्वोशंट काय मिळालेला आहे, तर x³ plus 3x minus 2 हा इथे आपल्याला क्वोशंट मिळालेला आहे. आणि रिमाइंडर काय आहे, तर 9 मिळालेला दिसून येतो. रिमाइंडर हा 9 आहे. सो आपण इथे आन्सर लिहूया. द क्वोशंट इज x³ plus 3x minus 2 and remainder is 9. 9 हा इथे रिमाइंडर मिळताना दिसून येईल. पण आता सिंथेटिक मेथडने हे सोडून झालेलं आहे. तर आता आपण लिनियर मेथडने कसं येईल ते आता आपण पाहूया. लिनियर मेथडने सोडवत असताना बघा आपण जो डिव्हिडंड आहे तो आहे तसं लिहून घेऊया. डिव्हिडंड काय आहे तर बघा x⁴ plus 2x³ plus 3x² plus 4x plus 5 आहे. असंच आपण येथे डिव्हिडंड लिहून घेऊया. x⁴ plus 2x³ plus 3x² plus 4x plus 5 असा आपल्याला इथे डिव्हिडंड दिलेला आहे. त्याचं आपण काय करायचं आहे, तर इथे आपल्याला डिवायझर जो आहे तो काय आहे, तर x + 2 हा डिवायझर आहे. आता डिवायझर
करत असताना सुरुवातीला काय करायचं, तर पहिलं जे आपल्याला दिलेली टर्म आहे त्या टर्ममधून x+2 हे कॉमन काढायचे आहेत आणि त्यानुसार सोडवायचे. ते सुरुवात करूया. बघा काय मिळताना दिसून येईल, तर बघा x⁴ आहे, त्यामधून आपण काय केलेलं आहे, तर x+2 कॉमन जर काढले, x जर कॉमन काढला तर याच्यात काय मिळेल, x³ मी बाहेर येतील ब्रॅकेटमध्ये काय येणार, x+2. आता बघा 2 × x³ काय येणार आहे, तर 2x³. सो हे आपल्याला इथून घालवावे लागते. सो -2x³ होतील येते. पुढे बघा काय +2x³ +3x +4x +5 असे येथे मिळताना दिसून येईल. बघा आता 2x³ - 2x³ येथे असं आलेलं आहे. सो हे टर्म जे आहे ते इथे कॅन्सल होईल. सो x³ × x+2. आता ही टर्म कॅन्सल झाली तर काय राहील बघा, +3x इथे स्क्वेअर आहे, 3x² +4x +5 असं येथे मिळताना दिसून येईल. बघा आता ह्याच्यानंतर काय करायचं, तर ह्या टर्ममधून सुद्धा x+2 हे कॉमन काढायचे आहेत. सो बघा काय होईल, x³ × x+2 आहेत तसेच येतील. आता ह्याच्यातून आपण x+2 कॉमन जर काढले तर येथे काय मिळेल, तर बाहेर राहताना काय येतील, 3x राहतील, कारण x² आहे, त्यातला x आपण कॉमन काढलेला आहे. सो x+2 राहतील. बघा आता काय होणार आहे, तर 3x × x 3x². आता 2 × 3x काय येणार, +6x येणार आहे, +6x होतील. ती टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला 6x यातून मायनस करावं लागणार आहे. सो येथे -6x ही टर्म वाढेल, +4x +5. बघा आता इथे काय होणार आहे, इथपर्यंत आपण आहे तसंच लिहूया. -6x +4x काय होईल, तर हे सबट्रॅक्ट होतील आणि -2x येताना दिसून येतील इथे. सो x³ × x+2 +3x × x+2 आहे असेच राहतील. आता -6x +4x काय होईल, तर -2x +5 असे ते मिळताना दिसून येतील. आता याच्यातून सुद्धा आपण काय करणार आहोत, तर x+2 हे कॉमन घेऊन सोडवणार आहोत. बघा आता x+2 कॉमन घेऊया आणि सोडवूया. पहिले आहेत तसेच येतील, सुरुवातीचे ज्या टर्म्स आहेत त्या आहेत तशाच येणार आहेत. x³ × x+2 +3x × x+2. त्यानंतर बघा आता ह्या टर्ममधून आपण काय घेणार आहोत, तर x+2 कॉमन घेणार आहोत. सो x+2 कॉमन जर घेतली तर बघा कसं येईल, हा 2 फक्त बाहेर राहताना दिसून येतील. बघा -2 × x+2 आहे तसंच घ्यायचं. बघा काय होईल, आता 2x आहेत, म्हणजे 2 × x 2x होतील. आता बघा 2 × 2 -2 काय होणार, तर -4 होतील. आता -4 ही टर्म आपल्याला कॅन्सल करायची आहे. सो इथे +4 आपल्याला घ्यावे लागतील, तरी -4 ही टर्म कॅन्सल होतील आणि त्यानंतर प्लस येथे 5 आहेत, ते +5 आपण येथे घेतले. बघा आपण जे कॉमन घेणार आहोत ती टर्म, त्यात जी वाढीव टर्म होणार आहे तयार, ती टर्म आपल्याला कॅन्सल करणं पण येथे गरजेचं आहे. सो इथे बघा इथे -4 ही वाढीव टर्म होणार होती, ते आपण इथे +4 घेऊन टर्म ती कॅन्सल केली आहे. सो आपल्याला इथे काय मिळेल बघा, x³ × x+2 +3x × x+2 -2 × x+2. आता इथे +4 +5 आहेत, त्याची ॲडिशन झाल्यानंतर +9 हे मिळताना येथे दिसून येतील. +9 हे येथे मिळालेले आहेत. म्हणजेच आपलं बघा आता तिन्ही ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर x+2 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 हे कॉमन घेतलेले आहेत. सो आपण ते घेऊया, एकाच ठिकाणी घेऊया x+2 आणि बाकीचे जे टर्म्स आहेत ते आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊया, x³ +3x - 2. आता पुढे काय येणार, +9 आहे ते. सो बघा आपल्याला इथे डिवायझर इथे आहे,
इथे काय मिळालेलं आहे, तो क्वोशंट आहे तो मिळालेला आहे एक्स क्यूब प्लस 3x मायनस 2, आणि इथे काय आहे तर रिमाइंडर आपल्याला मिळालेला आहे. सो आपण इथे परत एकदा लिहून घेऊया. तर क्वोशंट इज बघा एक्स क्यूब प्लस 3x मायनस 2 अँड रिमाइंडर इज बघा हा जो राहिलेला आहे तो इथे रिमाइंडर आहे, रिमाइंडर 9 आहे. बघा हे जर आपण या पद्धतीने सोडवलं होतं सिंथेटिक मेथडने, तेव्हा सुद्धा आपल्याला रिमाइंडर 9 मिळाला होता, क्वेश्चन मिळाला होता एक्स क्यूब प्लस 3x प्लस मायनस 2. तेच आपल्याला इथे लिनियर मेथडने सोडवल्यानंतर सुद्धा आपल्याला हेच आन्सर इथे मिळालेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे हे जे दुसरे एक्झाम्पल आहे तेही आपल्या इथे सोडून झालेले आहे. थर्ड एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, तर वाय क्यूब मायनस 216 डिवाइड बाय वाय मायनस 6. तर सुरुवातीला आपण काय करूया, तर सिंथेटिक मेथडने हे सोडवण्याची सुरुवात करूया. डिव्हिजन मेथड ऑफ सिंथेटिक. आता सिंथेटिक मेथडने आपण सोडवल्यानंतर आपल्याला बघा सुरुवातीला कोइफिशियंट फॉर्म आपल्याला घ्यावा लागेल डिव्हिडंडचा. कोइफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू, बघा काय मिळेल आपल्याला, तर क्यूब आहे इथे, सो 1 येईल. स्क्वेअरचं इथे टर्म दिसत नाही, सो इथे 0 येणार. एक 1 पॉवर असलेली टर्म दिसत नाही, तो इथे, त्यामुळे इथे 0 येणार आहे. आणि लास्ट टर्म असणार आहे -216. ही टर्म आपल्याला लास्ट टर्म इथून दिसून येतील. टोटल 4 टर्म यामध्ये असणार आहेत. बघा आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे y-6 हा काय आहे, तर डिवायझर आहे. तर y-6 म्हणजे -6चा अपोजिट नंबर घेऊन इथे आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड आपल्याला घ्यायची आहे. तर द डिवायझर इज y-6 opposite number of y-6. y-6 नाही, -6चा फक्त घ्यायचा आहे. -6 इज +6. आता +6 हा इथे आपल्याला अपोजिट नंबर याचा मिळालेला आहे. सो आपण इथे सिंथेटिक मेथडने डिवाइड करण्यासाठी स्ट्रक्चर तयार करूया आणि इथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. आता कोइफिशियंट फॉर्म ह्याचा आपण इथे लिहून घेऊया. 1 0 0 -216 असं आपण कोइफिशियंट फॉर्म लिहिलेला आहे. आणि इथे हा 6 नंबर जो आहे तो इथे लिहिलेला आहे. बघा 1 ॲज इट इज खाली आलेला आहे. 1 × 6 6 आहे. यांच्यामध्ये बघा कोणती क्रिया होईल, 0 + 6 6च येणार आहे. आता 6 × 6 काय येईल तर 36 इथे आलेले आहेत. सो 0 + 36 आहे तसेच राहतील. 6 × 36 जर केलं तर इथे आपल्याला 216 एवढं मिळताना दिसून येईल. आणि 216 - 216 येथे आपल्याला 0 मिळताना दिसून येतील. बघा इथे आपल्याला लास्ट नंबर जो आहे तो इथे 0 मिळालेला आहे. याचा अर्थ काय तर इथे रिमाइंडर जो आहे तो इथे 0 आहे. तो 0ला आपण इथे बॉक्स केलेला आहे. बघा रिमाइंडर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 0 मिळालेलं दिसून येतोय. सो इथे आपण कोइफिशियंट फॉर्म जो आहे ह्याचा भागाकारचा कोइफिशियंट फॉर्म जो आहे तो काय मिळालेला आहे क्वोशंटचा, तर 1636 हा इथे आपल्याला कोइफिशियंट फॉर्म मिळालेला दिसून येतोय. द कोइफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशंट इज, पुढे आपण लिहूया तो, द कोइफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशंट इज, कोइफिशियंटचं
कोएफिशियंट फॉर्म आपल्याला क्वेश्चनचं काय मिळालेलं आहे तो 1636. 1636 हा आपल्याला इथे मिळालेला दिसून येतो. सो द क्वेश्चन इज बघा इथे वाय मध्ये आहे, ही जी पॉलिनॉमियल इथे वाय यूज केलेला आहे. सो आपल्याला असं म्हणू शकतो 3 टर्म्स आहेत तो, तर आपण असं म्हणणार आहोत की वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 36 हा आपल्याला कोएफिशियंट मिळालेला क्वेश्चन मिळालेला दिसून येतो. अँड रिमाइंडर इज 0 रिमाइंडर आपल्याला 0 मिळालेला इथे दिसून येतो. बघा हा जो भागाकार आहे तो इथे आपला पूर्णपणे सोडवून झालेला आहे. यामध्ये बघा आपण सिंथेटिक मेथडने सोडवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अजून लिनियर मेथडने हेच डिवाइड जे आहेत ते करायचे आहेत. व लिनियर मेथडने हे आपण सोडवूया. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, लिनियर मेथडमध्ये आपल्याला हा जो डिव्हिडंड आहे तो इथे लिहून घ्यावा लागतो. y³ मायनस 256 y³ मायनस 216 आहे, 256 नाही आहे, 216. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर डिवायझर जो आहे तो कॉमन घ्यायचा आहे आणि सोडवत जायचं आहे. आता पहिल्या टर्ममधून आपण डिवायझर कॉमन घेतला तर आपल्याला काय बघा मिळेल, y³ आहे त्यामधून आपण y मायनस 6 हे कॉमन जर घेतले तर वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट काय मिळेल आपल्याला y मायनस 6. आता y मायनस 6 जर घेतले तर बघा काय मिळतील, वाय स्क्वेअर इंटू y³ आहेत, ही टर्म आहे. वाढीव पद आपल्याला कोणतं मिळालेलं आहे तर 6y मायनस 6y स्क्वेअर हे आपल्याला मिळालं दिसून येईल. बघा वाय स्क्वेअर इंटू 6y स्क्वेअर. सो इथं मायनस साईन आहे ते इथे प्लस होणार, मायनस 6y स्क्वेअर हे आपल्याला मिळताना दिसून येईल. वाढीव पद ते आपल्याला इथे कॅन्सल करायचं आहे, मायनस 6y स्क्वेअर आहे. सो आपण इथे करणार आहोत प्लस 6y स्क्वेअर मायनस 216. बघा वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय मायनस 6 आहे तसेच राहतील. आता ह्याच्यातून पण आपल्याला काय करायचं आहे तर वाय मायनस 6 कॉमन काढायचे आहेत. सो वाय मायनस 6 जर कॉमन काढले, वाय जर कॉमन काढलं तर बघा याच्यात काय राहतील तर प्लस 6y राहतील शिल्लक इंटू ब्रॅकेट वाय मायनस 6. बघा आता 6y स्क्वेअर आणि 6 इंटू 6 36y मायनस 36y हे इथे वाढीव पद आपल्याला मिळताना दिसून येईल. 6y इंटू 6 मायनस 36y. सो ते आपल्याला घालावं लागेल. मग इथे आपल्याला 36y आपल्याला ॲड करावे लागतील, मायनस 216. सो आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, या दोन टर्ममधून y मायनस 6 हे कॉमन घ्यावे लागतील. वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वाय मायनस 6 प्लस 6y आहे असंच इथपर्यंत येणार आहे इंटू ब्रॅकेट वाय मायनस 6. आता ह्याच्यातून बघा आपण काय घेतलेलं आहे कॉमन तर वाय मायनस 6. ह्यातून आपण वाय मायनस 6 36y मधून वाय मायनस 6 जर कॉमन घेतले, वाय जर कॉमन घेतले तर आपल्याला बघा 36 आपल्याला बाहेर घ्यावे लागतील इंटू ब्रॅकेट वाय मायनस 6. बघा आता बाहेर काय, आता वाढीव पद कोणतं तयार होणार आहे तर बघूया. 36 इंटू वाय 36y झालेला आहे आणि 36 इंटू 6 216च आपल्याला मिळताना दिसून येते. सो इथे आपल्याला काहीच वाढीव पद तयार होताना दिसून येत नाही आहे. सो आपण इथे काय करणार आहोत, ते इथे आहे असंच ठेवणार आहोत. कारण इथे बघा आपण जेव्हा सिंथेटिक मेथडने सोडवलं त्यावेळेला रिमाइंडर जो आहे तो इथे 0 आहे असं इथे मिळालेलं दिसून आलं होतं. सो बघा आपल्याला काय मिळालेलं आहे, वाय मायनस 6 वाय मायनस 6 वाय मायनस 6 तिन्ही ठिकाणी कॉमन आहेत. सो आपण इथे लिहूया वाय मायनस 6 हे घेतले आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे ब्रॅकेटच्या बाहेर आहेत ते आपण सगळे टर्म्स जे आहेत ते इथे घेऊया. वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 36 हे आपल्याला इथे
कोशंट मिळालेला आहे इथे. हा जो आहे तो कोशंट आहे, डिवायझर हा आहे, आणि इथे आपल्याला रिमाइंडर काहीच नाही मिळालं. याचा अर्थ काय, ते रिमाइंडर इथे 0 आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग आपण लिहूया बघा. द कोशंट इज y² + 6y + 36. Quotient is y² + 6y + 36, and remainder is 0. रिमाइंडर इज 0 असं आपण येथे लिहून, हे जे एक्झाम्पल आहे ते इथे आपलं पूर्णपणे सोडून होत आहे. बघा, आपण हे सिंथेटिक मेथडने सुद्धा सोडवलं आहे, आणि इथे आपण लिनियर मेथडने सुद्धा हे एक्झाम्पल आपलं इथे आपण सोडून झालेलं आहे. अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्या इथे पूर्ण सोडून झालेलं आहे. आपण याच्यानंतर पुढचे जे एक्झाम्पल आहे ते सोडवणार आहोत. चौथ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे. 2x⁴ + 3x³ + 4x - 2x². आता याला आपल्याला कशाने डिवाइड करायचं आहे, तर x + 3 ह्याने डिवाइड करायचं आहे. बघा, इथे आपल्याला डिव्हिडंड जो दिलेला आहे तो आपल्याला इथे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं आहे. सो स्टँडर्ड फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू, बघा पहिला 2x⁴ येणार आहे. 2x⁴ + 3x³. आता x² ची टर्म येथे येणार आहे -2x² + 4x. आता आपल्याला कोइफिशियंट फॉर्म ह्याचा घ्यावा लागणार आहे डिव्हिडंडचा. सो कोइफिशियंट फॉर्म इज इक्वल टू, बघा इथे काय मिळेल, तर 2, 3, -2, 4 आणि लास्ट टर्म इज 0. इथे आपल्याला काय दिलेलं नाही पुढे, पण हे आपण 0 घेणार आहोत. बघा, आता डिवायझर जो आहे तो काय आहे, ते x + 3 आहे. तर 3 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, तो आपण त्याचा काय करणार आहोत, ऑपोजिट नंबर घेणार आहोत. द डिवायझर इज x + 3. So the opposite number of 3 is 3. आता बघा, हे -3 करून घेतलेलं आहे. आता आपण हे सोडवण्याची सुरुवात करूया. एकदम इझी मेथड आहे. एक्झाममध्ये साधारण 4 गुणांसाठी ही एक्झाम्पल्स असतात, ती विचारली जातात. आपण आता हे सोडवण्याची सुरुवात करूया. हे बघा, आता काय दिलेलं आहे, तर हा जो कोइफिशियंट फॉर्म आहे तो आपण इथे लिहून घेऊया. 2, 3, -2, 4, 0 हा कोइफिशियंट फॉर्म आपण इथे लिहून घेतलेला आहे, आणि हा जो -3 आहे तो इथे लिहून घेतलेला आहे. आता आधीच्या एक्झाम्पलप्रमाणेच हे 2 आहे ते ॲज इट इज इथे आपण घेणार आहोत 2. त्यानंतर 2 × 3 6 येईल. ह्याला मायनस साईन असल्यामुळे इथे -6 येणार आहेत. व 3 - 6 -3 येतील. सो 3 × 3 9, मायनस मायनस प्लस होतील. काय होईल, तर इथे 9 याचं मल्टिप्लिकेशन मिळताना दिसून येईल. बघा, -2 + 9 म्हणजे 9 - 2 इथे 7 मिळताना दिसून येतील. बघा, -3 × 7 -21. 4 - 21 याचं आपल्याला मिळेल -17 मिळताना दिसून येतील. आता -3 × -17 याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन जे आहे ते +51 मिळताना दिसून येईल. कारण 7 × 3 = 51 आणि मायनस मायनस इथे प्लस होतील. सो हे +51 येथे मिळताना दिसून येतील. आणि 0 + 51 51 आहे तसेच राहताना दिसून येतील. लास्ट नंबर आहे त्याला आपण काय करणार आहोत, तर बॉक्स करून घेणार आहोत. कारण हा जो लास्ट नंबर आहे तो काय असणार आहे, रिमाइंडर असणार आहे. रिमाइंडर इथे आपल्याला 51 हा मिळालेला दिसून येतो. आणि क्वोशंट जो आहे तो इथे आपल्याला बघा 2,
-3 7 -17 हे जे आहे ते क्वेश्चनचं कोइफिशियंट फॉर्म आहे तो येथे आपल्याला दिसून येतोय. सो आपण येथे एक्झाम्पल हे संपवण्याकडे वळूया. ही जी सिंथेटिक मेथड आहे ती येथे संपवण्याकडे वळूया. बघा, द कोइफिशियंट फॉर्म आहे, द कोइफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट इज, बघा काय मिळालेलं आहे, 2 -3 7 -17 हा आपल्याला इथे कोइफिशियंट फॉर्म मिळालेला आहे. सो कोशंट काय असणार आहे, तर कोशंट इज इक्वल टू, बघा इथे 4 टर्म्स आहेत. सो इथे पॉवर 3 घेऊन आपण करणार आहोत 2x क्यूब -3x स्क्वेअर प्लस 7x -17 ह्याचं आपण क्वेश्चन फॉर्ममध्ये आपण कन्वर्जन केलेलं आहे. आणि आपण क्वेश्चन आपल्याला मिळालेलं आहे 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 2x क्यूब -3x स्क्वेअर प्लस 7x -17 हा आपल्याला क्वेश्चन मिळालेला आहे. आणि रिमाइंडर आहे तो म्हणजेच इथे दिलेला आहे तो 51. रिमाइंडर इज इक्वल टू 51. आपल्याला असं हे एक्झाम्पलचं आपण सिंथेटिक मेथड सोडवलेली आहे. आपण येथे फक्त क्वेश्चन आणि रिमाइंडर लिहून घेऊया. तर क्वेश्चन इज 2x क्यूब -3x स्क्वेअर प्लस 7x -17 and remainder is is 51. बघा, हे जे एक्झाम्पल आहे त्यातलं आपला जे सिंथेटिक मेथड आहे त्याने आपण हे एक्झाम्पल सोडून पूर्ण केलेलं आहे. आता आपण लिनियर मेथडने हे एक्झाम्पल सोडवूया. बघा, लिनियर मेथडने सोडवत असताना आपण पॉलिनॉमियल आहे तशीच लिहिलेली आहे. 2x⁴ प्लस 3x क्यूब प्लस 4x -2x स्क्वेअर. आता आपण ह्याचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्जन करूया. स्टँडर्ड फॉर्म बघा कसा असणार आहे, तर 2x⁴ प्लस 3x क्यूब प्लस नाही, हे मायनसचं पहिलं येईल, -2x स्क्वेअर प्लस 4x हा स्टँडर्ड फॉर्म असेल. आता x +3 हा डिवायझर आहे, तर आपण पहिल्या टर्ममधून x+3 जो आहे तो इथे कॉमन घेऊया आणि सोडवण्याची सुरुवात करूया. बघा, ह्याच्यातून x जर कॉमन घेतलं तर आपल्याला काय मिळताना दिसून येईल, 2x क्यूब हे मिळताना दिसून येतील. ब्रॅकेटमध्ये राहतील x+3. आता वाढीव टर्म कोणती होणार आहे, तर बघा 2x क्यूब × 3 6x क्यूब ही टर्म वाढीव होणार आहे तयार. सो ती आपण मायनस करूया, -6x क्यूब. आता त्यानंतर पुढे बघा काय आहे, पुढे तर +3x क्यूब -2x स्क्वेअर प्लस 4x आहे, असंच आपण येथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा काय होईल, आता हे 6x क्यूब आणि 3x क्यूब यांच्यामध्ये कोणती क्रिया होईल बघा, ती आपण सोडूया. हे आहे असंच येणार, 2x क्यूब × ब्रॅकेट x + 3. आता बघा, -6x क्यूब प्लस 3x क्यूब, ह्याचं ॲन्सर येईल -3x क्यूब -2x स्क्वेअर प्लस 4x. सो बघा, हे आहे असंच राहील, 2x क्यूब × ब्रॅकेट x + 3. आता ह्याच्यातून आपण काय करणार आहोत, परत x+3 कॉमन घेणार आहोत. x+3 कॉमन घेताना काय येईल, तर बघा, x यातून बाहेर जर घेतला तर आपल्याला याच्यात काय मिळेल, तर 3x स्क्वेअर हे आपल्याला इथे कॉमन मिळतील, -3x स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये बघा काय राहतील, x+3. आता इथे वाढीव पद कोणतं तयार होणार आहे, तर -3x स्क्वेअर × 3, तर -9x स्क्वेअर हे आपल्याला ही टर्म जी आहे ते आपल्याला जादा वाढीव होताना दिसून येईल. सो -9x स्क्वेअर
हे आपल्याला घालवायचे आहेत. सो आपण येथे घेणार +9x² म्हणजे -9x² +9x² काय होतील तर इथे ही टर्म कॅन्सल होऊ शकते. पुढे काय आहे तर इथे -2x² +4x. पुढे बघा काय होईल, हे आता इथपर्यंत आहे तसंच राहणार आहे. = 2x³ इंटू ब्रॅकेट x + 3 -3x² इंटू ब्रॅकेट x + 3. आता इथे बघा 9x² -2x² याचे इथे आपल्याला मिळताना दिसून येईल +7x² +4x आहेत तसे राहतील. बघा पुढे इथपर्यंत आहे तसंच आपण लिहिणार परत एकदा 2x³ इंटू ब्रॅकेट x + 3 -3x² इंटू ब्रॅकेट x + 3 आहे असंच इथपर्यंत लिहिलं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा x + 3 आपण कॉमन काढायचे आहेत. x + 3 x कॉमन काढला तर इथे आपल्याला काय मिळताना दिसून येतील +7x मिळताना दिसून येतील. आता बघा ब्रॅकेटमध्ये काय जातील तर x + 3 हे जातील. आणि बघा आता वाढीव पद कोणतं असेल तर +21x हे आपल्याला इथे वाढीव पद मिळताना दिसून येईल. कारण 7x इंटू x 7x², 7x इंटू 3 21x हे आपल्याला इथे वाढीव पद मिळते. म्हणजेच ते आपल्याला इथे कॅन्सल करावं लागेल. -21x प्लस इथे 4x आहेत तसेच येतील. बघा आता इथपर्यंत आपण आहे तसंच लिहिणार आहोत. 2x³ इंटू ब्रॅकेट x + 3 -3x इंटू ब्रॅकेट x + 3 +7x इंटू ब्रॅकेट x + 3. आता इथे बघा -21x + 4x इथे आपल्याला -17x घ्यावे लागतील. बघा 21x मधून 4x मायनस केले तर 17x येईल आणि इथे 21x ला मायनस साईन असल्यामुळे इथे 17x ला मायनस साईन आलं. आता पुढे सुद्धा आपण ह्याच्यातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर 17x मधून x + 3 कॉमन घेऊन हे जे एक्झाम्पल आहे ते इथे सोडवणार आहोत. इथपर्यंत आता आहे असंच आपण लिहिणार आहोत. बघा = 2x³ इंटू ब्रॅकेट x + 3 -3x इंटू ब्रॅकेट x + 3 +7x इंटू ब्रॅकेट x + 3. आता बघा ह्यात आपण 17x आहेत त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत x + 3 कॉमन घेणार आहोत. सो -17 कॉमन येतील. ब्रॅकेटमध्ये बघा x + 3. आता वाढीव पद कोणतं आहे तर बघा -17 इंटू x -17x आहे असंच आहे. आता -17 इंटू 3 -51 हे पद वाढीव असणार आहे. आता हे पद जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर इथे आपल्याला +51 घ्यावे लागतील. म्हणजे ते पद जे वाढीव पद आलेलं आहे ते इथे आपल्याला कॅन्सल करता येऊ शकतं. आता बघा आपल्याला इथे काय काय मिळालेलं आहे. हे जे 3 ब्रॅकेट हे जे 4 ब्रॅकेट आपल्याला कॉमन मिळालेले आहेत ते आपण आहे तसेच लिहिणार आहोत. एकदाच लिहिणार आहोत x + 3 आणि ब्रॅकेटच्या बाहेर जे काय आहे ते वेगळ्या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. बघा इथे 2x³ आहे, इथे -3x आहे, इथे +7x आहे, इथे स्क्वेअर आहे, इथला स्क्वेअर लिहायचं राहून गेला, -3x² आहे, +7x आहे, इथे -17 इथे आहे आणि लास्टला काय तर +51 हे आपल्याला इथे दिसून येते. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालेलं आहे कोशंट बघा 2x³ -3x² +7x -17 हा इथे कोशंट मिळालेला दिसून येतोय आणि रिमाइंडर आहे 51 हा आहे डिवायझर. बघा हा आपण क्वेश्चन फॉर्ममध्ये इथे कन्वर्ट करूया, कोशंट लिहून घेऊया. देअरफॉर द कोशंट इज हा जो आहे तो कोशंट आहे. बघा आपण हा लिहून घेऊया 2x³ -3x² +7x -17 हा कोशंट आहे अँड रिमाइंडर इज
इज हा जो मिळाला आहे तो रिमाइंडर आहे 51. बघा आपण हे जे एक्झाम्पल होतं, हा जो प्रॉब्लेम होता तो आपण सिंथेटिक मेथड आणि लिनियर मेथड दोन्ही मेथडने इथे सोडवलेला आहे. आपण आता ह्याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते इथे सोडवणार आहोत. 5th एक्झाम्पल आहे बघा, x⁴ मायनस 3x² मायनस 8 हे इथे दिसत आहे, डिवाइड बाय x+4 असं इथे आपल्याला दिसत आहे. बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे जो डिव्हिडंड आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म जो आहे तो इथे आपल्याला लिहावा लागणार आहे. तर कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू बघा काय असेल, तर x⁴ चा 1 आहे कोएफिशियंट. त्यानंतर x³ इथे टर्म दिसत नाही, सो इथे 0 आपण घेतलेला आहे. 3x² मायनस 3x² आहे, सो इथे -3 येईल. त्यानंतर एक्सची टर्म इथे दिसत नाही, सो इथे 0 येणार आणि लास्ट टर्म इज -8. असं आहे इथे आपल्याला कोएफिशियंट फॉर्म जो आहे याचा तो इथून दिसून येईल. आता त्यानंतर जो डिवायझर आहे तो डिवायझर बघा x+4 आहे, सो इथे 4चं मायनस नंबर आपल्याला ऑपोजिट नंबर जो आहे तो इथे घ्यावा लागणार आहे. सो द डिवायझर इज x+4. x+4 हा डिवायझर आहे, सो ऑपोजिट नंबर ऑफ 4 इज -4. आता हा -4 घेऊन येते आपल्याला हे सोडवायचं आहे. बघा आपण हे सोडवण्याची सुरुवात करूया. सिंथेटिक मेथडने आपण सोडवतोय सुरुवातीला. सिंथेटिक मेथडने सोडवण्यासाठी आपण सुरुवातीला ह्याचा जो कोएफिशियंट फॉर्म आहे तो आधी इथे लिहून घेऊया. 1 0 -3 0 -8 असं आहे इथे. आणि इथे जो नंबर येणार आहे तो -4 येणार आहे. 1 ॲज इट इज इथे येईल. -4 × 1 -4 आहे. 0 -4 -4 राहतील इथे. आता इथे बघा -4 × -4 4 4चा 16 मायनस मायनस प्लस होणार आहेत, म्हणजे इथे 16 येतील. आता 16 - 3 आहेत इथे, तर इथे 13 मिळताना दिसून येतील. 13 आहेत बघा. 13 × -4 13 × -4 13 4चा आपल्याला 13ला 4ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे इथे. तर 52 13 4चा 52, पण इथे मायनस साईन आहे, सो इथे -52 येतील. बघा इथे 0 -52 -52 आहे तसेच राहतील. आता 4 × 52 हे आपल्याला इथे करावं लागेल मल्टिप्लिकेशन. -4 × -52 याचं येईल 208 प्लस 208 येताना दिसून येईल. आता 208 आणि -8 जर केलं तर इथे आपल्याला 200 एवढं मिळताना दिसून येतील. सो लास्ट नंबर आपल्याला जो मिळालेला आहे तो इथे आहे रिमाइंडर. इथे आपल्याला रिमाइंडर काय मिळालेला आहे, तर 200 एवढा रिमाइंडर इथे मिळालेला दिसून येतो. सो आपण त्याला काय केलेलं आहे, तर बॉक्स केलेला आहे. आपल्याला कोएफिशियंट जो क्वोशंट आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म काय मिळालेला आहे, तो 1 -4 13 52. तो आपण इथे लिहून घेऊया. द कोएफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशंट इज इक्वल टू बघा काय आहे, 1 -4 13 -52. त्यामुळे क्वोशंट काय असणार आहे, तर बघा इज इक्वल टू 4 टर्म आहेत. सो बघा इथे x³ -4x² प्लस 13x -52. आणि रिमाइंडर काय मिळालेला आहे, तर इथे रिमाइंडर आहे तो इथे लिहिलेला आहे. रिमाइंडर इज इक्वल टू 200 हा आपल्याला इथे रिमाइंडर मिळालेला दिसून येतो. आपण सिंथेटिक मेथड जी आहे
त्याने इथे आपण डिवाइड केलेला आहे ह्या टर्मने आणि आपल्याला जो क्वेश्चन आहे तो मिळालेला आहे एक्स क्यूब प्लस मायनस 4x² प्लस 13x मायनस 52 आणि रिमाइंडर मिळालेला आहे 200. बघा हे जे एक्झाम्पल आहे त्याचं आपली सिंथेटिक मेथड झाली आहे. यानंतर आपण लिनियर मेथड आहे त्याने सोडूया. तर लिनियर मेथडने सोडवत असताना बघा आपण जो डिव्हिडंट आहे तो येथे लिहून घेतलेला आहे. x⁴ मायनस 3x मायनस 8 हा आहे तो डिव्हिडंट आहे तो आपण येथे लिहून घेतलेला आहे. त्यानंतर आपण काय करूया तर x+4 हा डिवायझर आहे. तर आपण काय करूया पहिल्या टर्ममधून x+4 कॉमन घेऊया आणि सोडून बघूया. x⁴ आहे त्यामधून x जर कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये घेतला तर इथे आपल्याला x³ मिळताना दिसून येतील. सो x³ इंटू ब्रॅकेट x प्लस 4. आता इथे वाढीव टर्म बघा x³ इंटू x⁴ मिळेल. x³ इंटू 4x³ ही वाढीव टर्म असेल त्यामुळे इथे आपण 4x³ मायनस करू मायनस 4x³ मायनस 3x² आहे तसेच राहतील प्लस मायनस 8 इथे काय आहे तर मायनस 8 आहे तसेच राहतील. बघा आता पुढे काय आहे तर हे आता आपल्याला नवीन टर्म मिळालेले मायनस 4x³ आता मायनस 4x³ मधून पण आपण काय करणार आहोत x+4 कॉमन घेणार आहोत. बघा पहिले आहे तसेच राहतील x³ इंटू ब्रॅकेट x प्लस 4. आता बघा ह्यातून x जर कॉमन घेतलं तर आता ह्यात काय उरेल तर 4x² उरेल मायनस 4x² इंटू ब्रॅकेट बघा x प्लस 4 आहे असेच आपण लिहून घेतलेले आहेत. आणि आता याच्यात वाढीव टर्म बघा काय झालेले आहे 4x² इंटू x 4x³ आहेत. वाढीव टर्म काय असणार आहे 4x² इंटू 4 मायनस 4x² हे मिळताना दिसून येतील वाढीव टर्म. सो आपण काय करणार आहोत प्लस 16x बघा 4 इंटू 4 16 म्हणजे मायनस 16x² ही टर्म आपल्याला वाढीव मिळाली. सो आपण प्लस 16x² इथे केलं तर ती टर्म आपोआप कॅन्सल होईल. मायनस इथे काय आहे तर 3x² मायनस 8 राहील. बघा आता मायनस प्लस 16x² मायनस 3x² हे काय आहे ते आपण सोडून बघूया. x³ इंटू ब्रॅकेट x प्लस 4 मायनस 4x² इथपर्यंत आहे तसंच होणार आहे इंटू ब्रॅकेट x प्लस 4. आता बघा 16x² मायनस 3x² ह्याचं आपल्याला काय मिळेल तर 13x² एवढं मिळेल मायनस 8. आता बघा आता या 13x² मधून सुद्धा आपण x प्लस 4 कॉमन घेऊया आणि सोडून बघूया. बघा इथपर्यंत आहे तसं जाणार आहे x³ इंटू ब्रॅकेट x प्लस 4 मायनस 4x² इंटू ब्रॅकेट x प्लस 4 प्लस बघा आता इथे 13x² आहे त्यातले x जर बाहेर घेतले तर आपल्याला इथे मिळतील काय तर 13x राहतील ब्रॅकेटमध्ये x प्लस 4. आता वाढीव टर्म कोणती आलेली आहे बघा 13x² आहे. आता इथे 13 4 52x ही वाढीव टर्म तयार होईल म्हणजे इथे आपल्याला मायनस 52x घ्यावे लागतील. मायनस बघा 52x आपल्याला इथे कॉमन मिळताना दिसून येतील. वाढीव टर्म 52x मिळताना दिसून येतील प्लस 52x. सो आपण इथे मायनस 52x घेऊ. इथे पुढे काय आहे तर मायनस 8 आहे ते ॲज इट इज राहतील मायनस 8. आता पुढे बघा इथपर्यंत आहे तसंच राहणार आहे कारण इथे सगळ्या ठिकाणी आपण काय घेतलेलं तर x+4 हे कॉमन घेतलेलेच आहेत. x³ इंटू ब्रॅकेट x प्लस 4 मायनस 4x² इंटू ब्रॅकेट x प्लस 4 प्लस 13x इंटू ब्रॅकेट x प्लस 4. आता बघा 52x आहे ह्याच्यामध्ये पण आपण काय करणार आहोत तर x प्लस 4 हे कॉमन घेणार आहोत. म्हणजेच बघा x जर कॉमन घेतला तर इथे काय राहतील मायनस 52 राहतील इंटू ब्रॅकेट x प्लस 4 घेतला आपण कॉमन. बघा 52 इंटू x मायनस 52x. आता 52 इंटू 4 काय मिळेल तर इथे आपल्याला मायनस
208 मिळताना दिसून येईल, -208. सो आपण -208 ही वाढीव टर्म आहे, ती आपल्याला इथे कॅन्सल करायची आहे. सो इथे आपण काय करू, +208. आता पुढे काय आहेत तर -8 आहेत, ते ॲज इट इज येतील. सो बघा हे कसं मिळेल. आता 208मधून 8 मायनस केलं तर 200 एवढे शिल्लक राहताना दिसून येतील. सो x³ इंटू ब्रॅकेट x प्लस 4 मायनस 4x² इंटू ब्रॅकेट x प्लस 4 प्लस 13x इंटू ब्रॅकेट x प्लस 4 मायनस 52 इंटू ब्रॅकेट x प्लस 4. आता 208 मायनस 8 याचं काय मिळेल तर -200 +200 एवढं मिळताना दिसून येतील. म्हणजे आपल्याला इथे काय काय मिळाले बघा, चारही ठिकाणी एकच ब्रॅकेट कॉमन आहे, x प्लस 4 ते आपण एकदाच लिहिलं. आता ब्रॅकेटच्या बाहेर जे काही टर्म्स आहेत ते आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहूया. x³ मायनस 4x² प्लस 13x मायनस 52 हे आपल्याला इथे मिळताना दिसून येतील. आणि इथे शेवटला काय तर +200 एवढं आपल्याला मिळताना दिसून येतील. हा जो आहे तो इथे कोशंट आहे असं इथे आपल्याला म्हणता येतं. बघा x³ मायनस 4x² प्लस 13x मायनस 52 हा एक तो कोशंट आहे, हा डिवायझर आहे. आणि हा इथे उरलेला आहे तो काय आहे तर रिमाइंडर आहे असं इथे म्हणता येऊ शकतं. देअरफॉर कोशंट is x³ minus 4x² plus 13x minus 52 and remainder is equal to 200. अशा प्रकारे आपण लिनियर मेथडने सुद्धा हे सोडवलेलं आहे. बघा इथे आपल्याला लिनियर मेथडने पण आपल्याला तेच आन्सर मिळालं आहे, x³ मायनस 4x² प्लस 13x मायनस 52 आणि रिमाइंडर मिळालेला आहे 200. बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी एक्झाम्पल्स आहेत ती सोडवायची आहेत परीक्षेमध्ये. ही एक्झाम्पल्स 4 ते 5 मार्कांसाठी विचारली जातात. बघा आता हे एक्झाम्पल सोडून झालेलं आहे आपलं प्रॅक्टिस सेटमधलं 5th एक्झाम्पल, 6th एक्झाम्पल, शेवटचं एक्झाम्पल राहिलेलं ते आता आपण सोडवणार आहोत. 6th एक्झाम्पल बघा, y³ मायनस 3y² प्लस 5y मायनस 1 डिवाइड बाय y मायनस 1. आता y मायनस 1ने आपल्याला इथे डिवाइड करायचं आहे, तो आपण हे सोडवण्याची इथे सुरुवात करूया. बघा सिंथेटिक मेथडने सुरुवातीला सोडवणार आहोत. आता आपण याचा कोएफिशियंट फॉर्म घेणार आहोत. कोएफिशियंट ऑफ द डिव्हिडंड, द कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू, बघा ते 1 आहे, त्यानंतर -3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर -1 असा एक कोएफिशियंट फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्जन करता आहे. y³ कोएफिशियंट 1, y² -3, y 5 आणि इथे -1 कोएफिशियंट फॉर्ममध्ये कन्वर्जन झालेलं आहे. आता डिवायझर काय आहे बघा, द डिवायझर इज y -1. The opposite number of -1 is 1. Opposite number of -1 is 1. ह्या -1चा ऑपोजिट नंबर 1 घेतलेला आहे. आता आपण हे काय करूया तर सिंथेटिक मेथडने हे सोडवण्याची सुरुवात करूया. कोएफिशियंट फॉर्म आहे तो आधी येथे लिहून घेऊया. कोएफिशियंट फॉर्म बघा काय आहे तर 1 -3 5 -1 इथे 1 राहील. हा 1 आहे तो ॲज इट इज इथे येणार आहे. 1 × 1 1 -3 × 1 म्हणजे इथे आपल्याला मिळेल -2. म्हणजे 3मधून 1 गेला, 2 राहिले, मायनस साईन येथे राहील. बघा 1 × -2 सो इथे -2 राहणार आहे. 5 -2 इथे 3 मिळताना दिसून येतील. बघा 3 × 1 जर केले, इथे जो नंबर मिळाला त्याने या 1ला मल्टिप्लाय केलं तर 3 × 1 3 मिळेल. 3 - 1 इथे 2 मिळताना दिसून येतील. सो इथे बघा जो
आपल्याला कोइफिशियंट फॉर्म क्वेश्चनचा मिळालेला आहे तो आहे 1 2 1 -2 3 आणि हा जो लास्ट नंबर आहे तो काय आहे तर इथे रिमाइंडर आहे असे इथे आपल्याला दिसून येते. सो आपण कोइफिशियंट फॉर्म आहे तो इथे लिहून घेऊया. द कोइफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशंट इज कोइफिशियंट फॉर्म is equal to 1 -2 3. So therefore the quotient is equal to y square minus 2y प्लस 3. हा इथे आपल्याला कोशंट मिळताना दिसून येते आणि रिमाइंडर बघा काय मिळतोय तो +2 हा रिमाइंडर मिळताना दिसून येतोय. रिमाइंडर इज इक्वल टू 2. रिमाइंडर आपल्याला 2 हा इथे मिळताना दिसून येतोय. बघा इथे आपण सिंथेटिक मेथडने सोडवल्यानंतर आपल्याला क्वोशंट मिळाला y स्क्वेअर -2y प्लस 3 आणि रिमाइंडर मिळालेला आहे 2. बघा आता सिंथेटिक मेथड झाली. आपण आता लिनियर मेथडने हेच एक्झाम्पल सोडवूया. बघा इथे आपल्याला लिनियर मेथडने सोडवायचं आहे. y³ -3y स्क्वेअर प्लस 5y -1. आता ह्या प्रत्येक टर्ममधून आपण काय करायचं तर y -1 हा कॉमन घेऊन सोडवायचा आहे. बघा पहिल्या टर्ममधून y -1 कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळेल y स्क्वेअर राहतील. y ब्रॅकेटमध्ये गेला y -1. आता इथे वाढीव टर्म कोणती असणार आहे तर बघा y स्क्वेअर इंटू -1 -y स्क्वेअर ही टर्म इथे वाढीव टर्म असणार आहे. सो इथे आपण काय घेतलेलं आहे तर प्लस y स्क्वेअर त्यानंतर इथे पुढचं आहे तसंच -3y स्क्वेअर प्लस 5y -1 ॲज इट इज येणार आहे. इथपर्यंत आहे असंच y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y -1. आता इथे बघा y स्क्वेअर -3y स्क्वेअर मग इथेच काय येणार आहे -2y स्क्वेअर हे मिळताना दिसून येतील प्लस 5y -1. आता दुसऱ्या टर्ममधून आपण y -1 हे कॉमन घेऊन सोडून बघूया. y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y -1. दुसऱ्या टर्ममधून आता y कॉमन घेतले तर आपल्याला काय मिळेल तर -2y हे कॉमन मिळतील. आतमध्ये काय येणार ब्रॅकेटमध्ये y -1. आता वाढीव टर्म बघा काय येईल 2y इंटू y 2y स्क्वेअर येईल. आता बघा 2y इंटू -1 प्लस 2y हे आपल्याला इथे वाढीव पद मिळेल. सो इथे आपण काय केलं -2y केलेले आहे प्लस 5y -1. बघा इथपर्यंत आहे तसंच आपण लिहिणार आहोत y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y -1 -2y इंटू ब्रॅकेट y -1. आता -2y प्लस 5y याचं काय आलं तर प्लस 3y -1. बघा इथपर्यंत आहे तसंच y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y -1 -2y इंटू ब्रॅकेट y -1. आता 3y आहे त्याच्यातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर y -1 आहे ते कॉमन घेणार आहोत. y ह्याच्यातून कॉमन घेतले तर बघा प्लस 3 राहतील इंटू ब्रॅकेट y -1. आता वाढीव पद कोणतं असणार आहे ते बघा 3 इंटू y 3y 3 इंटू -1 काय येईल तर -3 येणार आहेत. -3 हे वाढीव पद असेल. सो इथे आपण +3 घेऊया म्हणजे ते आपोआप कॅन्सल होईल -1. सो इथे कसं होईल बघा इथपर्यंत आहे तसंच y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y -1 -2y इंटू ब्रॅकेट y -1 प्लस 3 इंटू ब्रॅकेट y -1 आणि इथे बघा 3 -1 येथे आपल्याला +2 हे मिळताना इथे दिसून येतील. बघा इथे आपण सोडवल्यानंतर आपल्याला दिसेल तिन्ही ठिकाणी y -1 कॉमन आहेत ते आपण एकदाच घेतले आहेत y -1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर असलेले जे टर्म्स आहेत ते आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊया y स्क्वेअर -2y प्लस 3 आणि त्यानंतर काय राहिलं आहे तर रिमाइंडर +2. बघा इथे आपल्याला क्वोशंट काय मिळालं y स्क्वेअर प्लस -2y प्लस 3 हा इथे आपल्याला क्वोशंट मिळालेला आहे. सो आपण हा क्वोशंट लिहूया. देअरफॉर द क्वोशंट इज इक्वल टू y स्क्वेअर -2y plus 3 and the remainder is
इज इक्वल टू 2. हा जो राहिलेला आहे तो इथे रिमाइंडर आहे, हा जो आहे तो इथे डिवायझर आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग प्रॅक्टिस सेटमधलं हे जे शेवटचं एक्झाम्पल होतं तेही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झाले. हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपला इथेच पूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.